अगवणे फरार असताना वापरलेल्या गाड्यांचे मालक स्पष्ट आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांनी वापरलेल्या गाड्यांचे मालक कोण आहेत याची माहिती समोर आलेली आहे। तर पोलिसांनी जप्त केलेल्या या कार मालकांची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये फरार असताना राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी वापरलेल्या तीनही गाड्यांचे मालक कोण आहेत याची माहिती आता समोर आलेली आहे। राजेंद्र हगवणे यांनी जी इंडिओर गाडी वापरलेली होती MH12SS 3000 ही गाडी जी आहे ते राजेंद्र हगवणे यांचाच मुलगा सुशील हगवणे याच्या नावावर होती। या दोघेही फरार असताना जवळपास 3 गाड्या ज्या आहेत त्या हगवणे कुटुंबियांनी वापरलेल्या होत्या। इंडिओर बरोबरच दुसरी जी गाडी आहे ती थार गाडी पोलिसांनी सर्वात पहिल्यांदा जप्त केलेली होती। MH12WH 0404 ही जी थार गाडी आहे या थार गाडीचा मालक संकेत चोंदे आहे आणि संकेत चोंदे याने ही गाडी जी आहे ती त्याच्या मित्राला दिली होती आणि मित्राने ही गाडी जी आहे ती हगवणे यांना तो फरार असताना दिल्याचं माहिती जी आहे ती समोर येते आहे। या 2 गाड्या फरार असताना हगवणे यांनी वापरली आणि सर्वात शेवटी पोलिसांनी जी गाडी जप्त केलेली आहे ती गाडी बलेनो ही गाडी आहे। ही गाडी ही आज पोलिसांनी जप्त केलेली आहे। या गाडीचा मालक जो आहे तो आशिष शिंदे आहे। आपण पाहू शकतो थोड्याच दूर अंतरावर ही तिसरी गाडी जी आहे तीही आहे। या गाडीचा नंबर अर्थातच MH12SY 1123 असा आहे। आशिष शिंदे असं या मालकाचे नाव आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आशिष शिंदे हा मुळशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे आणि ही गाडी त्याच्या मालकीची असल्याचं समोर आले आहे आणि त्याचे राजेंद्र हगवणे याच्याशी संबंध असल्याचंही पुढे येते। एकूणच या 3ही गाड्या ज्या आहेत त्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत आणि त्यांचे मालक कोण आहेत तेही समोर आलेलं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, बावधन, पुणे।